नमस्कार उमे वेंकटेश बेट आजीचे हे उघडे मराठे कार्यक्रमाला मूल मलहितलू श्री विरूपाक्ष मराठे हेंचे सुपुत्र जाल्ले श्रीमान दिनकर मराठे हे आमचा मिळत सर तेंदा हे कार्यक्रमाला आम्ही येऊ करूया हे कार्यक्रमाला तुमचं स्वागत हे कार्यक्रमांतू तुम्ही आमच्या वीक्षकांना तुमचे अनुभव प्रयाण हे बघे टीम आमदा सांगावन थांबणी विचार सुरू झाला तुमचा बाल्य तुमचे वडील हेचे बघे मैं दिनकर मराठे मैं मूलतः मलहितलीचो विरूपाक्ष मराठे म्हणून तेचो गोडयो माझं बाल्य शिक्षण दुर्गांतू हरिहरेश्वर ओरिएंटल प्राथमिक स्कूल असे की हा जाणं कन्नड शाळेतून जाणं कन्नड शाळेतून जाणं ते उपरांत मग भुवनेंद्र हायस्कूलांतू हायस्कूल शिक्षण कार्यकाळात ते हा संस्कृताचा विषयांतू रुची निर्माण अधिक झाली आमची तशी वैदिक परंपराची आमचो आजोबा गोविंद मराठे म्हणी शृंगेरींतू पंडित होऊन सल्लो ते उपरांत संस्कृत ज्योतिष वास्तू इत्यादी शास्त्रांतू ज्ञान सल्लो ते उपरांत ती आमची वैदिक परंपरा चलत आयलीच आहे ते प्रकार माझे दद्दाले मन झालं की ते परंपरांतूची बोडयो पुढे गेलो ते अव्वल होईल म्हणजे माझो दद्दाई पुरोहित होची ते परंपरांतूच पुढे गेलो ते अव्वल हंसे म्हणूनच्या उद्देशांतू त्याची इच्छा झाली पुढं 10वी झाल्या उपरांत आता संस्कृत शिकावे धाडायचो म्हणून एक निर्णय झाला त्याला अजून एक कारण करतो म्हणजे माझा अण्णा पद्मनाभ मराठे तो कठीणांतू MA केलेलो संस्कृतांतू मग त्यांची संस्कृतांतू लेक्चरर होऊन काम करीत तो आमच्या घराला येऊन असं अशा 10वी झालीच ते संस्कृतांतू अव्वल अवकाश असा ती तेंतू आमचे गोडये जायचे उणे शिक्षण घेतलं ते अव्वल हांचे एक मार्गदर्शन केलं अव्वल विषय ते सकाळला एक मार्गदर्शन करते उणच असे समान अव्वल तुमचं येऊ समान तसं मग दद्दाला सावडींना इथले दूरी तिरुपतीला तेणी म्हणा तिरुपतीला धाडी राव दद्दाला सावडींना डोळ बाहेर गेलेलो बोडयो नव्हता तसं वाटते एकदम तिरुपती वरी भाषाही नाही राज्य वेगळा एक भय मग आम्ही शृंगेरीला गेलो शृंगेरीन जाऊन त्या विद्याभ्यास करायचो म्हणून निर्णय घेतलो त्या जाऊन अवघ्यांशी चर्चा आणि अवघी करताना व्यवस्थित संस्कृत शिक्षण घेवायचं ते एठाईच आहे वलच आहे काही समस्या नाही पण ज्योतिषादी विषयंतू आसक्ती से म्हणजे त्यासाठी तिरुपती अव्वल त्या काम त्यामुळे वेदांत व्याकरण साहित्य आदी शास्त्र शिक्षणासाठी शृंगेरी अव्वलच आहे ज्योतिष शिक्षणाला यशा तिरुपती अव्वलच आहे आणि किल्ल्यामुळे ते आमचोची चित्पावन प्रोफेसर श्रीपाद भट्ट म्हणे कान देशीलचो तो ज्योतिष विभागांतूच प्रोफेसर होऊन ते असलो तन्मूलक आमदा ती सूचना मिळली मग माझो एक मित्र प्रसाद गोखले म्हणे गोखले फॅमिलीचो तोय ती हांदलाची जायवेचो म्हणे झाला ते सम मी जायवेचो म्हणे झाला सहपाठी त्या तसं वाटते त्या तिरुपतींत जाऊन अध्ययन तुमचं तिरुपतीला जाय त्या वसती हे बघे कसं ना ते बघे आमचा ते प्रोफेसर श्रीपाद भट्ट ते मार्गदर्शन केली सांगली मग त्या सेंट्रल गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन वस्तुतः तिरुपती मुळे अवघेंदा असं सवड असे देवस्थान वस्तुतः देवस्थानचं नव्हतं केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय म्हणजे ते श्रृंगेरीचा श्रृंगेरी केंद्रीय विश्वविद्यालयाचं तर एक केंद्र एक परिसरात तिरुपती एक स्वतंत्र विश्वविद्यालय ते काळांतू त्या मस्त विद्वान असले मस्त ज्ञानोदी रामकृष्ण म्हणे व्याकरणांतू मग MLN मूर्ती म्हणे शृंगेरचोची अद्वैत वेदांतांतू असं मस्त आमच्याकडे असते गेलेले विद्वान ते हसले मग श्रीपाद भट्ट माझो गुरु तो इतिहास मग राधाकांत ठाकूर उन्नीकृष्ण नंप्यात्री म्हणी असे केरळचे बिहारचे असं ज्योतिष विभागांतू त्या प्राध्यापक होऊन झाले इडी देशाचं देशच हा तर तिरुपती म्हणे मिनी इंडिया तिरुपतींतू शिक्षलेल्या विद्यार्थ्याला अवघ्यो भस्सो येऊ लागस मग प्रत्येक राज्याची संस्कृती कळसे ते राज्यांतल्यो परंपरा कित्यो तांग कळसे मग अवघेन सम
एक एडजस्ट करणे घेऊन कसं जायचं हे एक जीवनशास्त्रही आमचा त्या आमचा कळस आहे म्हणजे पुस्तकाचं शास्त्र सवांचे जीवनाचं शास्त्रही आमचा त्या कळस आहे तेव्हा अनुकूल मी तिथलो ब्राईट स्टुडंट नसला तरी मला तिरुपतीला गेले उपरांत त्यांचे मत्याचो प्रभाव अथवा ते व्यंकटरमण आशीर्वादावर अव्वल शिक्षण झालं मला संतोष झालो त्या गेलेलो सार्थक झाला तुमदा तो अधिक आसक्ती अजून अतकावली आणि हे क्षेत्र चयन में केलेला से हे योग्य छे म्हणजे मला त्या गेलेलो पर्यंत सावडी हा त्या किती वर्ष तुम्ही विद्याभ्यास केले त्या कसं नाव घे विद्या तुम्ही शिकले त्या म्हणजे अवघे हे ऐकतल्यांदा हे मी सांगायचं त्या 2 वर्षाचा प्राकशास्त्री म्हणे एक अभ्यासक्रम आहे कोर्स 2 वर्ष प्राकशास्त्री ते उपरांत 3 वर्ष शास्त्री म्हणे बीए शास्त्री म्हणे त्या देशात म्हणजे पीयूसी म्हणे प्राकशास्त्र हे म्हणते डिग्री म्हणे शास्त्री मग एमए म्हणे आचार्य म्हणे मग पीएचडी म्हणे विद्यावारिधी बीएड म्हणे शिक्षाशास्त्र एमएड म्हणे शिक्षा आचार्य म्हणे अशी नाव असतात संस्कृत तुम्ही कोणकोणती कोर्स मी साधारण प्राकशास्त्री शास्त्री त्या केलेला मग 1 वर्ष शृंगेरीतून मी शिक्षण घेतलं शृंगेरीतून शिक्षाशास्त्र म्हणे बीएड म्हणजे टीचर हे केला म्हणजे त्या एकच वर्षाचा कोर्स होता तो बीएड म्हणून 1 वर्षीचो कोर्स 1 वर्ष अशा 2 वर्ष आणि आम्ही करता 1 वर्ष तो करणी मग आचार्य पूर्ण केला ज्योतिषांतूचे आचार्य पदवी पूर्ण केला ते उपरांत एमफिल म्हणी त्याला एमफिल नी पीएचडी की माझे हामे पूर्ण केले परिपूर्ण एक तुम्ही विद्याभ्यास वेचले संस्था ते उपरांत ते उपरांत तुम्ही म्हणा ते उद्योग पीएचडी उद्योग सुरू उद्योग तुमचा के कसो तुला अवकाश मिळतो त्याला तर एमफिल झाले उपरांत पीएचडी करीत सता ते लेक्चरशिपासाठी एक एनईटी एक परीक्षा असे नेट परीक्षा ती परीक्षा पास झाली नाही ते लेक्चरशिप मिळत नाही विषय मिळत नाही ती एक परीक्षा असे ती परीक्षा पास हवे राखत सांगा तर एमएड हंताना ती परीक्षा ही माझी पास झाली ते उपरांत मी लेक्चरशिपासाठी एलिजिबल झाला तर माझं भाग्य का किता का तेटल्याची एक लाल बहादूर शास्त्री विद्यापीठांतू एक ऍडव्हर्टाइजमेंट झाला दिल्ली आणतो ज्योतिष पोस्टासाठी त्या झाला गेल ना त्या एक अनुभव घेतलो त्या सिलेक्शन झालं नाही दुसऱ्या तिरुपतीला आहे ना ते उपरांत एक काश आणतो एक बनारस काशी हिंदू विश्वविद्यालय त्या एक टीजीटी ज्योतिष म्हणजे एक पोस्ट आहे ना त्या प्रयत्न केलो त्याही झाला नाही पण हे दोन्ही विद्यापीठातले इंटरव्ह्यू देवनी मस्त मला अनुभव आयलो ते अनुभवाच्या बळावर नागपुरांतू त्यातला ऍडव्हर्टाइजमेंट एसा तुम्ही काशांतू अनुभव अनुभव घेतलो ते उपरांत किती झाला म्हणजे फोन आणतो ज्योतिष सांगतले कंपनी असते एअरटेल इत्यादी तुम्ही प्रॉब्लेम घेऊन फोन केले तर ह्या सांगासाठी कोणी तसले कंपनी आणतो 2-3 महिने काम केलं कॉल सेंटर म्हणून कॉल सेंटर आणतो ज्योतिष सांगता मी दिल्ली आतो उद्योगासाठी गेलो असताना ते उपरांत सावडीतलो हे शहरांतू काहीतरी व्यवस्था आहे राव उद्योग इत्यादी लाभ होई राव म्हणे त्या केलो विद्यार्थी आमचे फ्रेंड असले ते असांची कॉल सेंटरांतल्यानी काम करसले अथवा फ्युचर पॉइंट म्हणे एक ज्योतिषालय असं तेंतूनी काम करणी मस्त संपादन करसले आमचा सावडीतला अशा उद्योग अजून मिळलो नाही लेक्चरशिप तेच तर आम्ही किता करावे म्हणजे असं हे करूया म्हणजे प्रारंभ केलो असलो 1-2-3 महिने ते कॉल सेंटरांतून काम केलं ते उपरांत समंजस सावडीना मग दुसऱ्या तिरुपतीलाच पीएचडी ಮುಂದುವರಿಸಿದೆ त्यांची मला गेस्ट लेक्चरर म्हणली अवकाश तिरुपतीतून मिळलो शिक्षेले संस्थांतूचे उद्योग मिळलो ते पक्ष अधिक आनंद कोणताही असावरती त्यांची करायचा म्हणजे निर्णय केला ते उपरांत आमचे सौभाग्य अव्वल सना 2-3 निवाणी अनुभव घेतलो इंटरव्ह्यूचा ते उपरांत नागपुरांतू कविकुलगुरू काळिदास संस्कृत विश्वविद्यालय म्हणजे रामटेक म्हणायचे नागपुरांत 50 किलोमीटर आहेत त्या
ज्योतिषांतू हे पोस्ट आसा ती म्हणे कळटा उद्योगासाठी त्या जाल्यार आमी गेलो इंटरव्यू दितलो भाग्य म्हळ्यार म्हाजो फ्रेंड म्हणे म्हणला पळय प्रसाद गोखले पेलतडी श्रीनिवास गोखले तेचो वडील अनंत गोखले म्हणे पुरोहित तेचो अण्णा तो प्रसाद गोखले आनी आमी दोगांय ह्या इंटरव्यू दितलो आणि एक आमचो भाग्य सर दोघांचंही ह्या सिलेक्शन एकाच डिपार्टमेंटान आम्ही लन्नम बाल्य स्नेहिता आम्ही शिकेल्ले होतो तिरुपर्यंत आणि उद्योग एकाच विद्यापीठात एकाच डिपार्टमेंटान तसो आमचो प्रारंभ त्या दोन्ही पोस्ट आमचो सौभाग्य तेव्हा मग ज्योतिष क्षेत्रांत आम्ही प्रवास प्रारंभ केलो तेव्हा नवो डिपार्टमेंट शुरूची म्हणजे विश्वविद्यालयात संस्कृत व्याकरण दर्शन इत्यादी विभाग आसले पण ज्योतिष विभाग त्या सला कॉलेजांत चाललो आसना एफिलिएटेड संलग्नित महाविद्यालय म्हणजे तेंतू चाललोच आसना पण डिपार्टमेंटात युनिव्हर्सिटींत सुरू जालो आम्ही गेले उपरांत सुरू जालो आमचो एक कृष्ण कुमार पांडे आणि एक अजून एक सिनियर प्रोफेसर जॉईन झाला तो काशांतलो ते मराठी आमचा मस्त उपयोग झालो आम्ही तिघही रावली ते हा अव्वल रीतीन तू ज्योतिष डिपार्टमेंट आम्ही चल्ल्यान घेऊन गेलो 12 वर्ष ज्योतिष विभागांत काम करनी ते उपरांत एक रत्नागिरी लायव्हेचो एक अवकाश आयलो म्हणजे आमचे तुम्ही सोडले नका का तो प्रमोशन सोडले ना मी ज्योतिष विभागांतूच झाला त्या सिद्धांत आणि संहिता मग होरा म्हणजे ज्योतिषशास्त्रांतले 3 स्कंध त्या 3 स्कंधांतू त्या शिक्षणाची व्यवस्था असे अध्ययन करावे व्यवस्था असे तेंतूच मी ज्योतिष विभागांतूच प्राध्यापक म्हणून काम करीत सांग तेटला आमचो श्रीनिवास वरखेडी म्हणी एक वाइस चान्सलर आमचो कर्नाटकांतलो त्या नियुक्त जालो आसलो तेचे मनांत एक अशी संकल्पना आयली महाराष्ट्रांतू रामटेकांतू हे विश्वविद्यालय असे पण आता एका कोन्नाच साधारण म्हणजे नागपूर म्हणजे महाराष्ट्राचा एंड पॉइंट आमचा ते उपरांत छत्तीसगड शुरू हे मग तसं वाटते संस्कृताचे प्रचारासाठी महाराष्ट्रातले एक 3-4 वाणी तरी आमची उपकेंद्र उपकेंद्र समवी म्हणी त्याची एक संकल्पना ते प्रकार त्यातला उदय सामंत म्हणे त्या एज्युकेशन मिनिस्टर असलो महाराष्ट्रात तेशी अशी चर्चा करता तो रत्नागिरीतलो तेळीन म्हणला ना हैर 4 केंद्र करिना पण प्रथम केंद्र रत्नागिरीत तो हिमो तो खंडित तेचे गावात तो हैरा म्हणी ओपवलो तेटला तेळीन अवघे प्राध्यापकांना विचारला ना रत्नागिरीत आमचं केंद्र सुरू जाण असे त्या कोणी जाय तयार आसा तेटला माल त्याला गुंचना आमचा मूल रत्नागिरी हे कर्नाटकाला गेल्लेले म्हणे मेनी प्रसाद असे म्हणे गुंचना तसं आमचा तेणे विचारला तेटला मे तिंभ शंका आन्सला म्हणजे असं एक मला कितो निर्णय घेवचो म्हणे कळना नाही रेडी रागी हाय कसं एक जागो सोडणी एक काम सोडणी कसं जायचं आणि ते आमचे खुणाचे कोणी तसं माझो गुरु केडलाय मे काही मला असमंजस स्थिती झाली ते पद्मनाभ मराठे शशी अण्णा म्हणून तेला मी विचारलं अशी स्थिती आम्ही किता करू ते थन विचारता तेळी ना स्वाभाविक होनी म्हणला ना तू तिहा जा तुला अव्वल मग मी म्हणला नाही ज्योतिष दृष्टीन तू गेला पळावनी सांग ज्योतिषी आमचं आम्ही पळाव तेळीन पळावनी योग्य से रे ग्रहस्थिती अव्वल तू जा म्हणे सांगितलं ना मग दादाला विचारलं त्याचाही एक अभिप्राय वडिलांचा अभिप्राय निघताने आम्ही कोणताही निर्णय घेवेना त्यांच्या आशीर्वादावर इथलं उद्योग प्राप्त आणि इथला अनुभव मिळणार जीवन आमचं सार्थक झालं तसं वाटतं त्यांना विचारलं तेही एकच बोलणं म्हणले माझ्या दादाने एकच म्हणलं ना आमचं मूल रत्नागिरी
त्याणटींची आम्ही शिकपावन आयलेले दुसऱ्यान तुला तिहा जायचो अवकाश मिळलोच आहे म्हणजे काही पूर्वजांचं हे पुण्य काहीची तुला तिहा सेवा करवायचो योग तसा वरती तू खंडित आता ओप्पाव तसा मी आमचे कुलगुरू म्हणसले ते त्याला सांगितलं की मी जाय तयार सा त्यालाही संतोष झालो मग रत्नागिरीत येऊन मी 3.5 वर्ष झाले रत्नागिरी त्याची युनिव्हर्सिटीचा सब सेंटर उपकेंद्र तुम्ही डेप्युटेशन डायरेक्टर म्हणी पोस्ट प्रमोशन आहे भारत हे गावीच परगावान जावनी मोठे पोस्टान तू मिळलो नी हे आमचे चित्पान समाजाला मोठे वडिलांची कृपा अवघे पूर्ण समाजाचा आशीर्वाद अवघ्यांना मिळत नाही हो तुम्हाला मिळलोच आहे समजाय संतोष तसं ते केंद्राचं नाव भारतरत्न पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र नाव ठेवे कारण की त्यामुळे तो काणे चित्पा म्हणूची तो तेहा तो रत्नागिरीतलो तो भारतरत्न घेतलेलो त्याचे हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र म्हणूचे ग्रंथाला भारतरत्न मिळासे पदवी त्यांना मिळीसे आणि आमचं अशा उपकेंद्र कोणते वास्तून तुसे ते वास्तून तू एक इंग्लिश स्कूल सांग आधी ते इंग्लिश स्कूल आणि तू थोडं काळू पांडुरंग वामन काणे म्हणजे पीव्ही काणे की इंग्लिश टीचर होऊन चलो म्हणून तसं वाटतं त्याचे आशीर्वाद त्याची वास्तून तू त्याच नावानं संस्कृत उपकेंद्र सुरू झाला त्याचे आशीर्वाद तुझ म्हणे आमचा सवडच आहे तसं वाटते आम्ही तो धर्मशास्त्राचा मोठा विद्वान झालो आम्ही धर्मशास्त्राचा रिसर्च इत्यादी काम सुरू केलं आमचे नी ज्योतिषी होती तुमचं एक ज्योतिषांतू हिंदू मोठा विद्याभ्यास हे नाही त्याला काहीतरी व्यत्यास आहे काहीतरी हे से काय तर भारी व्यत्यास म्हणावर नाही शास्त्र एकच तेंतु भेद नाही विस्तृत अथवा एक मेथोडॉलॉजी शिकवेची पद्धती अथवा शिक्षण घेवेची पद्धती पळासे तेंतु थोडं व्यत्यास हेण्य अशा एक वृत्ती ज्योतिष वृत्ती करतेल्यांना एक प्रॅक्टिकल ओरिएंटेड शिक्षण घ्यायचं थिअरी पेक्षाही म्हणजे किती ग्रंथाध्ययन झालं असेल हे पेक्षाही किती अनुभव झाला असेल तो विषय म्हणतो तसं वाटते प्रायोगिक अध्ययन एठा अधिक हंसे म्हणजे गावांतल्या प्रायोगिक म्हणजे फर्स्ट गोष्टींची म्हणजे श्लोकासह त्याचा प्रयोग कसा करायचो आणि एठा शिकायचं समाजाचे एक कोणीतरी क्लायंट आले होते त्यांनाही गुरु सांगायचे त्यातला शिष्य लगेच भेटलेलाच असे तो त्याला कसा सांगायचे फलभागू इत्यादी तो पळावणी शिकायचे प्रॅक्टिस मुख्य त्यांनी विश्वविद्यालयातल्या कसा सस्य म्हणले आमचं युजीसी नियमानुसार आमचा मुख्य उद्देश किती म्हणजे शास्त्र रक्षण कन्झर्वेशन प्रिझर्वेशन हे शास्त्राचं अध्ययन करायचं म्हणजे नवीन साहित्याची सृष्टी करायची नवीन पुस्तकांची रचना करायची अथवा आदिल वराहमिहिर भास्कराचार्य आर्यभट्ट इत्यादी जे ग्रंथ रचना केली ते ग्रंथांचं व्यवस्थित अध्ययन करणे ती परंपरा चालली व्हायची तो मुख्य उद्देश म्हणजे शास्त्राची प्रगती करायची शास्त्राला काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करायचं ते शास्त्राला पुढे न्यायचं अपडेट करायचं तो तिहांचा मुख्य उद्देश एठाही करसती म्हणजे दोन्ही मार्ग योग्याची म्हणजे तेंतु आमचो मार्ग उवलो प्रायोगिक मार्ग उवलो हे म्हणजे ते दोन्ही वेगवेगळे मार्ग लक्ष्य उद्देश एकूच समाजाला व्यक्तिगतವಾಗಿ मिळालं त्या सामूहिक अथवा एक मूल आशय शास्त्राचा मूल पळकित असेल तेला धक्का केटलाय आम्ही प्रायोगिकांतूच पुढे गेलो ना आम्ही मूल विसरत गेलो ना म्हणजे पुढे एक 100-200 वर्षापर्यंत मूलाची माहिती सल्लो कोणेच नाही म्हणजे तसं नाही तसं वाटते शास्त्र रक्षण म्हणायचं एक मुख्य उद्देश मग त्याचा प्रयोग म्हणायचो त्याचा दुसरा उद्देश
त्या शिकवणी प्रयोग करतले स्वाती म्हणजे त्या विश्वविद्यालयांतल्या अध्ययन करणे मग प्रायोगिक क्षेत्रांत येऊन ಮುಂದುವರಿಸಿ ते करतले साथी मग असे प्रायोगिक आधी अध्ययन करणे मग शास्त्राध्ययन करतले साथी मस्त अशा गावांतले मोठे मोठे ज्योतिषीचे त्यांनाही शास्त्राध्ययन जाणस तेही ग्रंथाध्ययन केले अशा आमचो गावीच होची रवनाथ लोंढे सीताराम लोंढे इत्यादी त्यांचे सुपुत्र केशव लोंढे राजेश लोंढे इत्यादी तेही ग्रंथाध्ययन केले ते असं ग्रंथाध्ययन करतानाही ज्योतिष करायचं अगत्य गुरुमुखात अध्ययन करायची आवश्यकता असे आणि ते केलीच आहे अवघी करणीची हे प्रयोग करायचं हे ज्योतिष का तुम्ही पूर्ण हे होते सामान्य किती काळ असतो तो विद्याभ्यास कसा साधारण आपला तू 3 स्कंध असती तेंतु पंचांग गणित इत्यादी तो ऐकला साधारण फल सांगता पंचांग गणिताचा तितलो साक्षात उपयोग केटलाही नाही पण त्याचं अध्ययन करायचं तसं सुरू झाला जातक निर्माण पद्धती जातक कसा लिहायचा अशा ऍप आणतो पण अशा एक दिवस ऍप नसला तरी तसं गणित शिक्षण मग सैद्धांतिक शिक्षण म्हणतात सिद्धांत ज्योतिष साधारण सूर्य सिद्धांत इत्यादी लीलावती बीजगणित इत्यादी ग्रंथांचं एक साधारण अध्ययन हे अध्ययन करावे साधारण 1-2 वर्ष हंसत ते उपरांत मग फलभागू संहिता शास्त्र म्हणीसे मग फल ज्योतिष तेंतु बृहज्जातक फलदीपिका इत्यादी ग्रंथ जाते मग हेण्य दक्षिण कर्नाटक हारी प्रश्नमार्ग इत्यादी ग्रंथ प्रसिद्ध सती म्हणजे केरळ ती केरळ स्टाईल अष्टमंगल प्रश्न देव प्रश्न स्थल प्रश्न इत्यादी तो ऐकला आधार प्रश्नमार्ग प्रश्नमार्ग इत्यादी आमचा सिलेबसांच आहे आम्ही वाचलेलंच आहे पण प्रायोगिक करतानाही प्रयोग करतानाही तेंतु फलादेश संग्रह भारी आपण करतेले देशकाळ समान होऊन त्या हे करणे प्रॅक्टिस असं एक साधारण 3-4 वर्ष अध्ययन केलं ते एक फलभागू संग्रह प्रारंभ करील जातक करावे इत्यादी एक 6 महिने जातक करावे शिकले 6 महिन्यांचा कोर्स केला तर पुरे मग वस्तुतः गणित ज्योतिष तसं शिक्ष व्यापदावणी म्हणतात एकदा शिक्षले उपरांत मग गणित सोप आईले उपरांत तेंतु प्रवेश घेस्ता वेळी तो आपण प्रवेश गणित असो फलित कसं म्हणे प्रवेश करता सोप आणि सोडच म्हणजे हे कसं हे राशी ग्रह इत्यादी टिमटिम संघ जाणं तो पण प्रवेश केले उपरांत आमचा द्वंद्व मग अधिक मग किती शिकेल नाही पुरत नाही आजीवन विद्यार्थी होनी ते विषय म्हणजे ಒಟ್ಟು ಈಗ 4-5 ವರ್ಷ ಆಯ್ತು ಜ್ಯೋತಿಷ ಜ್ಯೋತಿಷ मग त्याचं प्रॅक्टिस चाललं प्रॅक्टिस आवरी अथवा त्याचं एक सामर्थ्य आवरी अथवा तेच एक योग होते किल्ला म्हणेशा मस्त जण वकील असतात पण आवडे सक्सेस नाही नावाचं केलं नाही मात्र तसं मग असं ज्योतिष शास्त्रांत डॉक्टर किंतु तसं ईशा वेद म्हणताना तेंतु घनपाठ ही म्हणे त्यांचं बाईपाठ वरनी ते वेद कंठस्थ झाले उपरांत ते मोठे घनपाठ यायचं तसं हे ज्योतिषांतू तितलो मोठा वायू होतो हे अगत्यच आहे ती बृहज्जातक म्हणे मोठी मोठी पुस्तकं त्या वाचवायची मात्र का ती कंठस्थही करायची कसं ती करणार पण आमचे शास्त्रांतू विद्वान म्हणे हे होते त्याला बाईपाठ येव म्हणजे कोणते शास्त्रज्ञ म्हणे हे बाईपाठ केलं नाही संस्कृत शिक्षण पद्धतीत तशीच आहे अशा केलं म्हणतात मला मला बाईपाठ करावे इष्ट नाही समजून घ्यावी मी करायचं ती एक परंपराच आहे पण शास्त्र परंपरा पडा कितीच आहे तेंतु बाईपाठ आलाही मग उत्तरोत्तर मग अवघे ग्रंथ बाईपाठ करावे का इत्यादी तू प्रश्न विचारलास ते थोडा मग आमचं आकलन शक्ती कशीच आहे ते प्रकार आम्ही पुढे जायला पण प्रारंभिक मूल ग्रंथ पडा ते बाईपाठ करावे ते बाईपाठ करता नाही मूल फाउंडेशन अगत्य ते वरतू किती बांधा असतं तसं किल्ला म्हणजे जातक समोरी यंता
प्रत्येकाला आम्ही पुस्तक परतून पडत आमचं ते पुस्तकान न्हय ते मस्तकान प्रत्येक पुस्तक पळावणी 2 दिवसा उपरांत तसाच नाही ते तो विचारता क्षणी ಎಂತು बुद्धींतु तसा मोठा विषय होतो एकदम तुम्ही तांची सुरू करता तुमचा वेगळा ज्योतिष्य म्हणजे एक अंग मात्र ते बस आधी तुम्ही मूल शिक्षण वेगळं वेगळं ते त्यांचा उपयोग अशें किताब तो हे विषय किताब नाही तोय से अशा संस्कृत व्याकरण इत्यादी आमचा प्राकशास्त्री शास्त्रींतूच असे म्हणजे कोणतेही शास्त्र म्हणतो काणादम पाणिनीयांच्या सर्वशास्त्रोपकारकम म्हणतो न्यायशास्त्राचं टिंब अध्ययन अथवा व्याकरणाचं अध्ययन हे हवंची म्हणजे प्रत्येक शास्त्री एकमेकांना पूरक हवंच असे केवळ स्वतंत्र होऊन ज्योतिषशास्त्र अध्ययन मात्र केलेलं म्हणावं नाही जसे ज्योतिषशास्त्रातले श्लोक वाचित त्याचा अर्थ कळवते व्याकरण ज्ञान अगत्य मग त्याचे टीका इत्यादी संस्कृतान लिहिलेलीच असेल ती अर्थ करणे घेऊन म्हणे जाते संस्कृताचं अध्ययन करायचं अनिवार्य फाउंडेशन ते उपरांत एक शास्त्रांत आम्ही पुढे जायचं स्पेशलायझेशन ज्योतिष वास्तू इत्यादी स्पेशलायझेशन तुमचं ज्योतिषांतूच तुम्ही ओके एशिया तुम्ही हंता हंता तुमचा ಒಟ್ಟು ಸರ್ವಿಸ್ ಕೆತ್ತಿ 15 वर्ष 16 वर्षांतू तुम्ही किती विद्यार्थींना अशा उत्पादन केलींचा त्यांना उद्योग अवकाश कसं मस्त अव्वल अवकाश आहे वस्तुतः एक जनांमध्ये एक हे युट्यूब मुखांतर अवघी ऐकसत नका म्हणणे मी सांगायचं संस्कृत शिक्षणाला उद्योग अवकाश उणे अथवा मिळत नाही अथवा गव्हर्नमेंट काम मिळत नाही म्हणजे एक भ्रांतीच आहे अथवा ಕೆಲವೊಂದ दौर्भाग्यवशात मिळता नाही समस्येचे रूप आणतो पण एक मी किती म्हणायचं म्हणजे कोणतेही अशा क्षेत्रांतू अव्वल अध्ययन केलं म्हणजे ते खंडित भविष्य तुमचं हे सामान्य किती विद्यार्थी बाहेर आले प्रति वर्षा ज्योतिषांतू आमचे साधारण एक 15-20 विद्यार्थी तरी बाहेर येतात तेंतु आवघेची प्रोफेसर हंसत म्हणी नाही ಕೆಲವು ಸ್ವಯಂ ವೃತ್ತಿ करसत ಕೆಲವು स्कूलांतल्या म्हणजे टीचर म्हणून जासत ಕೆಲವು जनरल कॉलेजांतल्या म्हणजे मेशा ज्योतिष शिकेन असा म्हणी म्हणजे मी डिग्री कॉलेजाला जायनच म्हणी नाही मी डिग्री कॉलेजांतूय लेक्चरर होऊन जावे मी पीयूसी कॉलेजांत लेक्चरर होऊन जावे अथवा मी स्कूलांतू स्कूल टीचर होऊन जावे अथवा स्वयं वृत्ती करियर असे अनेक अवकाश असते अगदी केवळ गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी मात्र सलेव संस्कृत अध्यापन करा म्हणजे भारतात 16 युनिव्हर्सिटी तेंतु 3 केंद्रीय युनिव्हर्सिटी केंद्रीय विश्वविद्यालय मग बाकी स्टेट युनिव्हर्सिटी जसे कर्नाटकांतू एक स्टेट युनिव्हर्सिटी से बेंगळुरांतू कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालय स्वतंत्र तसंच महाराष्ट्रांतू से तसंच गुजरातांतू एक सोमनाथ संस्कृत विश्वविद्यालय असं प्रत्येक राज्यांतू एक स्टेट युनिव्हर्सिटीज असते ಕೆಲವು राज्यांतल्या नाही आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी ते विना अशा चिन्मय विश्वविद्यापीठ म्हणी केरळांतू एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज तेंतू अव्वल अवकाश असते आमच्या गावीचो सुदर्शन चिपळूणकर तो तिहा प्रोफेसर होनीस तो मोठो विद्वान पण त्याला सुरुवाती तिहांची अवकाश मिळलो तो तिहांची करणी घेऊन ते हाय अव्वल अवकाश प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजला यश मिळत होती इन्स्टिट्यूशनांतल्या ते विना बेंगळुरांतू एक चाणक्य युनिव्हर्सिटी म्हणीस ती IKS युनिव्हर्सिटी म्हणतात अशा की भारतीय ज्ञान परंपरा म्हणे की चालत विषय चालत गव्हर्नमेंटाचा एक प्रोजेक्ट म्हणजे संस्कृत अध्ययन म्हणे म्हणत नाही हे समग्र होऊन भारतीय ज्ञान परंपरा म्हणे म्हणतात म्हणजे तेंतु साहित्यही छे साहित्याचं अध्ययनही छे मग मौखिक अध्ययन पडा ओरल ट्रेडिशन म्हणे म्हणतात तू गुरु शिष्य परंपरा आणि ते चाललंच असे आणि अधिक मग ट्रेडिशन ऑफ प्रॅक्टिस म्हणे एक छे अशा ग्रंथाध्ययन केलेलं साध नाही अथवा मौखिक अध्ययनही गुरुमुखात केलेलं नाही
पण तेचो कोणीचो गुरु झालो तेणीन त्याला हे आयुर्वेद औखता कशी द्यायची म्हणे शिकयला हळ्ळी पंडित वैद्य इत्यादी तेंदा आदी स्थानमान नातलो यश हे ऐक्य सांगतो तेंदाही स्थानमान देवा म्हणे आहे त्यांचाही अनुभव असो घेवनी अशा वेळा तो इंटरव्ह्यू घ्यायचा असं इंटरव्ह्यू घेवनी त्याचं डॉक्युमेंटेशन करावं मग ओरल ट्रेडिशन हे बडा मौखिक परंपरा आहे त्यांचाही डॉक्युमेंटेशन करावं म्हणे आहे असे हे ज्ञान परंपरांतू केवळ संस्कृत मात्र नव्हे कन्नड प्रादेशिक भाषांतल्याही पडा की ज्ञानच आहे आमचं भारतीय ज्ञान असे इंडिजिनस ते परंपरालाही पुढे नेवावं म्हणे एक कल्पना चाललंच तसे अशा प्रायव्हेट चाणक्य युनिव्हर्सिटी त्याही अव्वल उद्योग अवकाश असतात मग एक सिद्धांत नॉलेज फाउंडेशन म्हणे एक असे अशो एक प्रोजेक्ट नी करतेले संस्था सुरू झाले असते म्हणजे त्यांचे CSR फंड म्हणे असं कंपन्यांतले ते फंड मुखांतर असं संस्कृताला प्रमोट करायला मस्त प्रोजेक्ट असं करीत असते तसं वाटते अव्वल शास्त्राचं अध्ययन केलं म्हणे जाणते अशा उद्योगच नाही घराशी बसवायची परिस्थिती तसं खंडित होत नाही पण आधुनिक अशा IT इंतु तसा पॅकेज मिळायचे म्हणे सांगत नाही गव्हर्नमेंट अंतु गेलं ते तेंपक्षावलंही पॅकेज गव्हर्नमेंट काम मिळणं ते IT सारखांची पॅकेज मिळायचं असं प्रायव्हेट अंतु टिंब पण खंडित जीवन हा मग एक अशा संस्कृत अंतु किता नॉलेज हे ज्योतिषाचं बघे तसांची तमिळांतू भयंकर मोठी ग्रंथ असती म्हणावं काही सायकू असे तर हाय का तुमचं हेतू हाय हाय तर ते ज्योतिषांतले वेगवेगळे प्रकार ज्योतिषांत बळा सामुद्रिक शास्त्र म्हणे हस्त सामुद्रिक म्हणे ಕೆಲವು ತೋಂಡ ಪಳಾನಿ ಸಂಗತಲೆ ಸತಿ ಮುಖ ಲಕ್ಷಣ ಶರೀರ ಲಕ್ಷಣ ಪಳಾಂ ಸಂಗತಲೆ ಜಾತಕ ಪಳಾಂ ಸಂಗತತಿ ಕದ ಜಾತಕ ನತ್ಲ ಮಣಿನ ते तू आइलो वेळ घडी पळानी तू केळा के भेटलाशी तो जागो पळानी आरूढ लग्न म्हणी करणे तेंठी जातक पळाम तुमचे से आरूढ लग्न म्हणी से ते विनाही एक आता नाडी ज्योतिष म्हणी एक तमिळनाडात प्रसिद्ध असे वैदीश्वरम कोईल म्हणायचं आणि तसे म्हणी म्हणतात सावगण्य तवाची त्याला जाते ती एक परंपरा तसा एक मात्रिका हस्तलिखित म्हणतात मॅन्युस्क्रिप्ट ते आता मॅन्युस्क्रिप्ट पळावनी तुझं नाव अक्षराने घेऊन ते तुझं एक भविष्य सांग असते हे तालेकरी परंपरा हे अवघे अवघे विषय साथी मग केलो किता म्हणते का भविष्य कथन शास्त्र पूरा ज्योतिषाची म्हणे एक लेबल लाईन आहे म्हणजे ज्योतिषातलाही विषय आहे हे भविष्य सांगायला हे उपयोग होण्याचे का तसं ते ज्योतिष पण ते तुझी सेल सायन्स तसा केलेच वस्तुतः भविष्य सांगायची ऊहा करायची आमच्या शास्त्रात मात्र नव्हे असे आधुनिक अद्वैत आहे असे कार्यक्रम करावं म्हणे जात तो सक्सेस आहे म्हणे तुला तो सक्सेस आहे ते तू किती करतशी तो जन कोणते विषय असे जनंद हे अनुकूल वेळ कोणतो असं नाही पळाम निर्णय करचाच पडा म्हणजे कसं ना मुहूर्तोची असे एक क्रिकेट मॅच ही बेंगळुरात म्हणे ते पक्ष अगदी हवामान इलाक्यांठी पाऊस येवाची देशी जाय का इत्यादी पळाम घेऊन तो निर्णय करतात म्हणजे प्रकृतीला पळावणीची नका वातावरणाला अनुगुण होऊन आम्ही मुहूर्त आधी निर्णय करायचा तसं वाटते भविष्य कथन म्हणे इन जनरल वेगळे शास्त्र आहे अशा इलेक्शन अंतू अमको विन हैर अथवा अमकी पार्टी विन हंस म्हणे तुम्ही सांगा एक त्याला एक्झिट पोल म्हणे एक्झिट पोल म्हणे किता तुम्ही मस्त जणांची विचारणी एक सर्वे करणे एक सॅम्पलिंग घेऊन तुम्ही एक सांगा ताई एक भविष्य कथन शास्त्र तर प्रत्येक विषय ज्योतिष शास्त्र अथवा त्या एक ज्योतिष शास्त्राचा व्यावहारिक स्वरूप म्हणायला शास्त्रीय स्वरूप नव्हता एक व्यावहारिक स्वरूप अशा तुमचे इथले अनुभवांतू तुम्ही अशा आमचे युवा जनतेला युवा पिढीला सांगावचं अथवा विद्यार्थ्यांना सांगावचं काहीतरी एक बोलणं संदेश भविष्य काळांतू संस्कृताला अथवा भारतीय ज्ञान परंपरा म्हणे मी किता म्हणत त्याला मस्त अव्वल दिवस खंडित यासाठी अशा पूर्ण विश्व आम्हारी पळावीच एडवर्ड आम्ही वेस्ट पश्चिम देश आम्हारी पळावीच यश पश्चिम देश आम्हारी पळावीच होती
तेन्नाही कळनाच आहे हे भारतीय ज्ञान परंपरांतू आमच्या आयुर्वेदांतू आमचं योगशास्त्र असे आमची शास्त्र आमचं ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी एक सस्टेनेबल म्हणजे सतत विकास म्हणतेला हे शास्त्र क्षेत्र हिंतूय मस्त ऑपॉर्च्युनिटीज आती म्हणजे अशा अवघ्यांना कळनास अनेक अशा वेस्टर्न पाश्चात्य देशांतल्या रेहंतेले सुद्धा आमचं शास्त्राध्ययन करीत होते अशा मेची अमेरिकाचे एका संस्कृत भारतीचे एका क्लास आला मी पाठ करसो पाहता 5 घंट्यांना तो पाठ ऑनलाइन तेंतो एक 50-60 विद्यार्थी जाते आणि विशेष म्हणजे ते म्हणतात ते आमच्या इंग्लिशान नाका आमच्या संस्कृतांतूच शिकवा तसावरती भविष्यात संस्कृताला अव्वल उज्ज्वल भविष्य असे संस्कृत भारती म्हणी तो ऐकलं असेल संस्कृत संभाषण इत्यादीसाठी अव्वल काम करीत मग भारतीय ज्ञान परंपरा म्हणायचं एक प्रोजेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटाचा किती असे ते मूळाक अशा किती जाणं मिळे एडवर्ड वेरी संस्कृत विद्यापीठांतल्या अथवा संस्कृत शिक्षण केंद्रांतल्या मात्र संस्कृत शिकवायचा म्हणजे सांग यशा तसं नाही यशा किती जाणं भारतीय ज्ञान परंपराचं शिक्षण आधुनिक विद्याशाखांतले देव म्हणे आहे म्हणजे तू इंजिनिअरिंग करता होते संस्कृतांचं विज्ञान किताच आहे एक पेपर अथवा इंडियन कॉन्सेप्ट किता इंजिनिअरिंगाचा म्हणजे प्राचीन भारतीय कॉन्सेप्ट किता त्याचा ते शिकावं अशा डॉक्टरही अशा आयुर्वेद डॉक्टर तरी आमच्या आयुर्वेद ग्रंथ वाचीच होती केलो वाचीच होती केलवाडणी आता अशा नाही पण आता वाचवा म्हणजे कंपल्सरी आहे मग अशा मॅनेजमेंट MBA तू इंडियन मॅनेजमेंट सिस्टम किता एन्शियंट इंडियन अशा चाणक्य नीती सूत्र इत्यादी भगवद्गीता इत्यादी म्हणून मॅनेजमेंटांतू आधुनिक पडा किती विषय ते पुरा आमच्या शास्त्रांतले साधारण म्हणजे 80% विषय आमच्या शास्त्रांतूय साथी अथवा आधुनिक समस्यांचा परिहार करायलाही संस्कृत अशा समर्थ असते मस्त संस्कृतांतले विषय साथी ते विषय घेऊन आधुनिक समस्यांचोही परिहार आम्ही करूया उदाहरणार्थ अशा केलो विषयांतले आधुनिक शास्त्र अजूनही विकसित झाला नाही तसले वाणी आम्ही कॉन्ट्रीब्यूट करूया अशा आरोग्य विषयांतू किती केलं तरी उणाची अशा आरोग्य सतत विकास होऊन आरोग्य क्षेत्रांतू तेंतू अशा आम्ही काहीतरी एक आमचे प्राचीन ग्रंथांचं अध्ययन करणे एक नव औषध औषध इत्यादी निर्माण केलं त्याला महत्व असे अथवा अशा सस्यशास्त्र सस्य चिकित्सा आणि पडा विषय अशा किती शास्त्र प्रगती जाणसे सरी अशा पडा तू हळदी रोग म्हणतो त्याला अजून चिकित्सा नाही पण ते बृहत संहितांतू एक वृक्षायुर्वेद म्हणीचे अध्याय तेंतू केलो चिकित्सा विधान सांगितलेली होती ते चिकित्सा विधान घेऊन तेंतू तिंब शोध कार्य केलं नव्हते म्हणजे केवळ संस्कृताचे केलं नव्हते हन नाही आधुनिक विज्ञानी थोडा त्याला मिळवणी शोध कार्य केलं नव्हते हळदी रोग इत्यादी त्याला पण अजून उखत समान मिळत नाही तसले समस्यांचाही परिहार करावे संस्कृतांतून मानसिक व्याधी रोग इत्यादी एक शारीरिक स्वास्थ्याचे विषयांतू आधुनिक विज्ञान भारी प्रगती केलं भारी प्रगत जाण असे पण मानसिक रोगाच्या विषयांतू शास्त्रांतू प्रगती झाली सर पण आता अवेअरनेस नाही जना तेंतू आमचं योगशास्त्र असे अथवा आमचं आध्यात्मिक शास्त्र असे वेदांत असे हे मूलक मस्त आम्ही मानसिक रोगांना ट्रीटमेंट दिले हे तू मस्त रिसर्च हेवेची आवश्यकता असेल पण भविष्यांतू संस्कृताला मस्त अवकाश असे मस्त जणाई संस्कृत शिकावा अथवा आधुनिक शिक्षण घेता सम एक उपविषय म्हणजे तरी संस्कृताचं अध्ययन करावं म्हणजे मी अवघेंदा हे चॅनल मुखांतर आवाहन करतो अव्वल विषय संस्कृत म्हणजे जीवनाचं परिपूर्ण अंग असं एक हे नव्हे अर्धमर्ध नव्हे तसं एक शास्त्र अवघे वाचवा म्हणावं अव्वल संदेश तुम्ही दिल्लींचा पुढं युवजन अथवा आसक्त सल्ले हे अध्ययन करणे स्वतंत्र होणे ते हे करियर आयके करियर म्हणा तुमचं एक बोलणं अव्वल विषय खंडित सोतो एडवळ तुम्ही
मस्त विषय तुमचे अनुभवान आयलेले अथवा आमदाही सुमार विषय गुंतून घातलेशा संस्कृत तिरुपतींचे त्या तिथले दूरी जाय त्या कसं रेहवेची भाषाही गुंतून आहे काहीच नाही त्या गेलं सुलभ पुरा परिपूर्ण उचित शिक्षण इतकं मोठं शिक्षण मिळायचे उद्योगालाही अवकाश शिक्षण मिळासे म्हणून तुम्ही सांगितले तुमचा आवे हे विषय सांगितलेला माहिती दिलेला तुमचा अनंत अनंत धन्यवाद. एक डोळ आमचे हे उघडे मनाचे कार्यक्रमात तुमचे अत्यंत बिझी शेड्यूलान तुम्ही मिळलो नाही आमचा अनुभव दिलेला तुमचा अनंत अनंत धन्यवाद. धन्यवाद. तुमचंही मी अभिनंदन करसा. मी आजी मलाही हो एक अवकाश मिळलो तुमशी थोडा वेळ बोलायचा अवकाश मिळलो असेल पण मस्त प्रथम पाष्टी मी तुमचं हे उघडे मनाचं बोलणं हे फॉलो करीत सा. तुम्ही मस्त चित्पावरंगा घेऊन त्यांचे अनुभव अवघेंदा वाटतीच हे मस्त पुण्याचं काम समाजाला असं मिळणं. ओम स्वस्त. ओम स्वस्त.